संभाजीनगरमध्ये सुद्धा रेल्वे घातपाताचा प्रयत्न करण्यात आला। लाडगाव करमाड दरम्यान ट्रॅकवर दगड आणि सिमेंटचे गट्टू ठेवलेले होते। लोको पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। सुदैवाने नंदीग्राम एक्सप्रेस अपघात टळलेला आहे, तर दगड ठेवलेल्या जागेपासून 200 मीटर अंतरावर गाडी थांबल्याची माहिती समोर येते। दगड उडल्याचे आवाज आले आणि त्यामुळे प्रवासी भयभीत झाले। धक्कादायक अशी घटना संभाजीनगरमध्ये घडलेली आहे। या ठिकाणी रेल्वेचा घातपात करण्याचा प्रयत्न होता। लाडगाव करमाड दरम्यान ट्रॅकवर कोणीतरी दगड आणि सिमेंटचे गट्टू ठेवलेले होते, पण लोको पायलट सतर्क होता आणि त्यामुळे फक्त 200 मीटर अंतरावर रेल्वे गाडी असताना ती थांबली आणि त्याच वेळेला दगड उडाल्याचा आवाज आला। त्यामुळे प्रवासी भयभीत झाले, पण लोको पायलट सतर्क असल्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। पण हा प्रयत्न नेमका कोणी केला असेल, का केला असेल असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि या विषयी माहितीसाठी आपले प्रतिनिधी सचिन बडे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत फोन लाईन वरून। सचिन, काय सांगाल? एक मोठा घातपात करण्याचा प्रयत्न होता रेल्वेचा, नेमकं काय घडलं होतं आणि त्यानंतर हे दगड कोणी ठेवले होते याविषयी काही माहिती मिळू शकली आहे का? फराजी, एक धक्कादायक बातमी म्हणता येणार आहे, कारण छत्रपती संभाजीनगरातील रेल्वे रुळावरची ही घटना घडलेली आहे। म्हणजे त्या ठिकाणी सिमेंटचे ब्लॉक्स जे आहेत ते टाकण्यात आलेले होते आणि हा घातपात करण्याचा प्रयत्न होता। मात्र लोको पायलटच्या सतर्कतेमुळे हा अनर्थ जो आहे तो टळलेला आहे। मात्र जर या ठिकाणी लोको पायलटचं जर लक्ष विचलित झालेलं असतं तर मोठा अपघातही झालेला असता आणि यामुळे जे प्रवासी होते ते जीवाशी देखील मुकले असते। मात्र पोलीस आता तपास करतायत नेमकं हे सिमेंटचे ब्लॉक्स जे आहेत ते कोणी टाकलेले आहेत आणि कोणाचा हा घातपात करण्याचा प्रयत्न होता का त्याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत। मात्र अशा घटना ज्या आहेत त्या समोर येतात। काही दिवसांपूर्वी रेल्वे रुळावरच गॅसची टाकी ठेवण्याचा प्रयत्न होता तो करण्यात आलेला होता। ही घटना समोर आल्याच्या नंतर हा देखील एक प्रकार समोर आलेला आहे। मात्र जर सतर्कता जर नसती तर यामध्ये मोठी घटना घडलेली असते आणि विशेष म्हणजे या ठिकाणी लोको पायलटची सतर्कता हीच या ठिकाणी देवदूत बनून आलेली होती आणि लोको पायलटमुळे या ठिकाणी प्रवाशांचे प्राण वाचलेले आहेत। निश्चितच सचिन, आता या मागे नेमकं कोण होतं ते समोर येतं का ते बघावं लागणार आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।